शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण हिवाळी टोमॅटोच्या प्लॉटवर आहोत. तर हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त हिवाळी टोमॅटोला येणारे प्रॉब्लेमविषयी आज आपण जाणून घेऊया. तर आत्ता हा प्लॉट बांधणीला आलेला आहे. एक 50 ते 60 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. पण 50 ते 60 दिवसाच्या प्लॉटला ते बुरशीजन्य रोगांचं करप्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होत आहे. तर बुरशीजन्य रोगांसाठी आणि तसेच त्याबरोबरच जे हिवाळ्यामध्ये फुलकुज होते फुलकुजीसाठी पण आपण याच्यामध्ये योग्य निदान आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला जे अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट किंवा बुरशीजन्य इतर जे रोग धावत आहे टोमॅटोला, तर त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे सप्टिलिन. सप्टिलिन म्हणजे हे नवीन आविष्कार हा IPL बायोलॉजिकलने गेले ह्या वर्षी आपण बाजारात आणलेला आहे, जेणेकरून आपल्याला 5% आपल्याला बॅसिलस फ्लोरेसन्स हे 5% अवेलेबल झालेलं आहे. 5% याचा आपण वापर करणार आहोत. त्याचबरोबर 5% आपण सुडोमोनस म्हणजे स्पोरिडेक्स हे आपल्याला वापरायचे, जेणेकरून फुलकुज जी होती बॅसिलस हे असा जे जैविक बुरशीनाशक आहे जे आपलं फुलकुज नक्कीच थांबवू शकते. तर आपल्याला सुडो आणि बॅसिलस म्हणजे सप्टिलिन आणि स्पोरिडेक्स या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन करून टोमॅटोला आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तर याचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 500 ग्रॅम दोघांचंही कॉम्बिनेशन करून आपल्याला याचा स्प्रे करायचा आहे, जेणेकरून अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव होतो हा नक्कीच आपला आटोक्यात येईल. तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला गच्चाची फवारणी करायची आहे. धन्यवाद.